नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बीएमसी क्लर्कची सेकंड रिस्पॉन्स शीट सुद्धा आलेली आहे, परंतु त्यामध्ये आता रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क आपणास मिळणार आहेत का, त्याचप्रमाणे नॉर्मलायझेशनमध्ये आपले किती मार्क वाढतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचप्रमाणे अंतिम निवड यादी आता कधीपर्यंत प्रसिद्ध होईल आणि जॉइनिंग लेटर आपल्याला कधीपर्यंत मिळणार आहे, तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर मित्रांनो बघा, आता आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहूया की रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क मिळणार का। तर मित्रांनो बघा, याच्यात दोन आहेत की काही प्रश्नांचे मार्क आपल्याला मिळतील आणि काही प्रश्नांचे मार्क आपल्याला मिळणार नाही। तर बघा, माझ्या शिफ्टमध्ये म्हणजे 3 डिसेंबरला माझी फर्स्ट शिफ्ट होती, तर त्याच्यामध्ये मित्रांनो बघा, इंग्रजीमध्ये हा असा प्रश्न होता, तर त्याच्यामध्ये आन्सर 1 आणि आन्सर 2 हे दोन्ही उत्तर बीएमसीने बरोबर दिलेले आहेत। म्हणजेच कोणत्याही विद्यार्थ्यांनी या क्वेश्चनचं आन्सर 1 किंवा आन्सर 2 दोघांपैकी कोणत्याही एका आन्सरची जर निवड केलेली असेल तर त्यांना ते पूर्ण मार्क दिले जातील। त्याचप्रमाणे इथं मेन्शनली केलं आहे की कॅन्डिडेट विल गेट फुल मार्क्स फॉर धिस क्वेश्चन इफ एनी ऑफ धिस ऑप्शन चूजन 1 और 2। म्हणजेच या विद्यार्थ्यांना ज्यांनी ऑप्शन 1 आणि 2 दोघांपैकी कोणतेही ऑप्शन चूज केलं असेल त्यांना पूर्ण मार्क मिळणार आहेत। परंतु मित्रांनो बघा, आता हा प्रश्न दुसरा आहे, लेखिकेने पौष महिन्याला संक्रमणाचा महिना म्हटले आहे। तर मित्रांनो याचं मी आन्सर दिलं होतं, परंतु हा प्रश्न आहे ना, हा उतार्यावरील प्रश्न होता आणि हा बाद करण्यात आलेला आहे। आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, फॉर दिस क्वेश्चन डिस्क्रिपन्सी इज फाउंड इन क्वेश्चन अँड आन्सर, सो दिस क्वेश्चन इज इग्नोर फॉर ऑल कॅन्डिडेट। बघा मित्रांनो, त्यांनी इथं इग्नोर करायला सांगितलं आहे। मित्रांनो बघा, TCSने जेव्हा तलाठीचे पेपर घेतलेले होते तेव्हा तिथं त्यांनी काय दिलं होतं, सो दिस क्वेश्चन इज आन्सर्ड फॉर ऑल क्वेश्चन, तिथं आन्सर्ड असं ऑप्शन त्यांनी दिलेलं होतं। परंतु मित्रांनो आता बीएमसी क्लर्कमध्ये त्यांनी इग्नोर करायला सांगितलं आहे। त्याच्यामुळे मित्रांनो माझ्या अंदाजानुसार कोणत्याही विद्यार्थ्यांना या रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क मिळणार नाहीत। परंतु मित्रांनो हे कुठंतरी चुकीचं आहे। या जे काही प्रश्न रद्द होतील त्या प्रश्नांचे मार्क मिळायला हवेत, परंतु मित्रांनो इथं इग्नोर करायला सांगितलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला रद्द झालेल्या एकाही प्रश्नाचे मार्क मिळणार नाहीत। तर आता आपण पाहूया की नॉर्मलायझेशनमध्ये आपले किती मार्क वाढतील किंवा मार्क कमी होतील। नॉर्मलायझेशनमध्ये आपले मार्क वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात। जर नॉर्मलायझेशन ही प्रोसेस पूर्ण कशी होते हे जर तुम्हाला डिटेल पाहायची असेल तर आपण त्याबाबत आपल्या चॅनलवर डिटेल व्हिडिओसुद्धा अपलोड केलेली आहे, ती तुम्ही पाहून घ्या। परंतु मी इथं तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की विद्यार्थी मित्रांनो बघा, त्या शिफ्टमध्ये त्या बॅचमध्ये 180 मार्क मिळवणारा टॉपर असेल आणि 140 मार्क मिळवणारा एक सर्वात कमी विद्यार्थी असेल। तर मित्रांनो या अंदाजानुसार किती पेपर हार्ड होता आणि किती पेपर सोपा होता या अंदाजानुसार मित्रांनो बघा, जर आपले मार्क हे 160 असतील तर कुठंतरी मित्रांनो आपले मार्क थोडे 5 ते 7 मार्क आपले प्लस होण्याची शक्यता आहे आणि आपला स्कोर हा 167 168 जाऊ शकतो। परंतु मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला 180 मार्क मिळालेले आहेत त्याचेही कुठंतरी 5 ते 6 मार्क वजा होऊन त्यालाही 175 असा स्कोर मिळू शकतो। म्हणजेच मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये आपले मार्क वाढूही शकतात किंवा कमीही होऊ शकतात। अंतिम निवड यादी कधी लागेल, तर बघा मित्रांनो आता नॉर्मलायझेशनची प्रोसेस सुरू आहे। नॉर्मलायझेशनची प्रोसेस व्हायला मित्रांनो कमीत कमी 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागेल, कारण की मित्रांनो आता जे प्रश्न रद्द झालेले आहेत त्यांचे तर आपल्याला मार्क मिळणार नाही। त्याच्यामुळे मित्रांनो काही विद्यार्थ्यांना 100 पैकी नॉर्मलायझेशन होईल, काही विद्यार्थ्यांचं 92 पैकी होईल, कारण की काही बॅचमध्ये 8 प्रश्नसुद्धा रद्द झालेले आहेत। त्याच्यामुळे आता नॉर्मलायझेशन प्रोसेस ही सुद्धा त्यांना किचकटच जाणार आहे। म्हणूनच मित्रांनो 10 ते 15 दिवस, कमीत कमी 10 ते 15 दिवस नॉर्मलायझेशनसाठी लागतील। म्हणजे जर मित्रांनो आता जर फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत अंतिम निवड यादी जर आपल्यापर्यंत आली तर मित्रांनो बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला एका हप्त्यामध्येच म्हणजेच मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावतील। त्याचप्रमाणे ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला लगेचच एप्रिलमध्ये जॉईनिंग लेटरसुद्धा देतील। कारण की मित्रांनो बघा, मे महिन्यामध्ये BMCचे इलेक्शन आहेत आणि BMCच्या इलेक्शनच्या आधी त्यांना ही संपूर्ण प्रोसेस कंप्लीट करायची आहे आणि आपल्याला इलेक्शन ड्युटीसुद्धा त्यांना लावायची आहे। त्याच्यामुळे मित्रांनो 10 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत आपल्याला जॉईनिंग लेटरसुद्धा देऊन टाकतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।